नमस्कार मंडळी, सोनालीच्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर रात्रीची भांडी घासून झालेली जेवून आता वट्टा साफ करायला घेतलेला. बेसिंग धुवून घेतलं का मग सकाळी जरा मस्त वाटते, फ्रेश फ्रेश. रात्रीची कामं थोडी राहिली ना तर मग सकाळी असं वाटते लईच काम राहिलं आहे आपलं, मग कशात लई वेळ लागतो काम आवरायला. मग इकडं माझा वट्टा साफ करून झाला, सगळं पुसून घेतला. मग नंतर रोज रात्री माठ भरायला लागतो, मग सकाळी मस्त थंड होतो पाणी. फ्रीजमधला कोणी पाणी पित नाही. मग इथं फिल्टर लावलेला. शिव मला काहीतरी सांगायला आला होता, काय माहिती काय सांगायचं होतं त्याला. इकडं भरत होता माठ, तोपर्यंत बोलले दुसरं एक काहीतरी काम होईल. मग मी हातपाय धुवायला गेले. शिव पण आलेला अर्ध्या रस्त्यापर्यंत, बाथरूमच्या पाठीमागं फिरला, काय माहिती काय झालं त्याला. मग तो बाहेर थांबलेला. तर मी हातपाय धुवून आले तर हंडा भरलेला. मग हंडा तो माठात रिकामा केला. एक माठ भरून झालेला. मग शिवची आंघोळ गेली. शिवने रोज रात्री शिव आंघोळ करतो, 10-11 वाजता करतो. मग झोप लागते, जरा वरी गरम होते ना आता. मग हातपाय धुतलेले. मी ही क्रीम लावली तोंडाला. रात्री आंघोळ गेली का लय बरं वाटते, थंड पाण्याने. तर मस्त गरम व्हायला लागले ना आता थोडं थोडं. मग ओठाने ही क्रीम लावली आणि आमची आतुरणं झाली ती बघा. आता झोपाची तयारी चालली. मग थोडी गरम होत होता, मग पायरीवर बसलेलो तर शिव इथं काय बडबड करत होता. आणि शिवच्या पप्पाही एवढे चिक्कू आणलेले. आणि आम्ही पटेल मॉलमध्ये गेलेलो ना, ते 120 रुपये का 30 रुपयाला हे 3 बरण्या घेतलेल्या, छान होत्या मस्त.